नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेश गायकवाड आपल्या सर्वांचं ऑनलाईन नॉलेज व्हॅली इन्स्टिट्यूटमध्ये स्वागत करतो आहे. आज आपण डिस्कस करणार आहोत 11 एप्रिल 2021चा लोकसत्ता न्यूजपेपर. ओके, बघूया मग महत्त्वाच्या न्यूज. पहिली न्यूज आहे की भारत सरकारने स्पुटनिक 5 ही जी रशियाची लस आहे याच्यासाठी परवानगी दिलेली आहे. ठीक आहे, याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे की ही लस रशियातली आहे, म्हणजे स्पुटनिक 5 याचं नाव आहे. आणि याच्यासाठी जी भारताची कंपनी आहे डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरी म्हणून, तर यांना ही लस बनवण्याची कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. ओके, नंतर मग डॉक्टर रेड्डीज लायब्ररीज हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. ते कुठे येते तर ते आहे हैदराबाद येथे. ओके, तर मग याच्यासाठी परवानगी कोण देतं तर परवानगी देतं तुमचं केंद्रीय औषध नियामक संस्था. ही जी संस्था आहे की जी मिनिस्ट्री ऑफ केमिकल अँड फर्टिलायझर्सच्या अंडर येते, तर ती परवानगी देते ती परवानगी देते तुमच्या लसीसाठी. ठीक आहे, याच्या ट्रायल्स ऑलरेडी झालेल्या आहेत इंडियामध्ये आणि आता त्याची परवानगी मिळालेली आहे. पण डॉक्टर रेड्डीजचं असं म्हणणं आहे की अजूनही संपर्क नाही म्हणून. तर मग एक्झॅक्टली मिळाली आहे का नाही त्याच्याबद्दल थोडीसा संभ्रम आहे. ठीक आहे, पुढची महत्त्वाची न्यूज बघूया आपण. अर्थव्यवस्थेचा फाल्गुन मास. अर्थव्यवस्थेचा फाल्गुन मास म्हणजे काय की अर्थव्यवस्था आपली कोलमडत चालली आहे. कोरोना काळामध्ये लॉकडाऊन झालेलं आहे आणि हे लॉकडाऊन झाल्यामुळे अर्थव्यवस्थेला प्रॉब्लेम झालेले आहेत. ओके, तर मग काय सेन्सेक्स जो आहे त्याची पण गटांगळी काढलेली आहे, म्हणजे खाली उतरलेला आहे. महागाईचा भडका उडाला आहे आणि औद्योगिक उत्पादन आक्रसले. ठीक आहे, म्हणजे उत्पादन पण कमी झालेले आहे. पण औद्योगिक उत्पादन कमी झाले जास्त झाले हे कोण सांगतं तर लक्षात ठेवा, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन, केंद्रीय सांख्यिकी ऑफिस आहे, तर ते एक निर्देशांक पब्लिश करतं. त्याचं नाव आहे औद्योगिक उत्पादन निर्देशांक. कोण तयार करतं हे औद्योगिक उत्पादन निर्देशांक तर सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन. ठीक आहे, तर बघूया आपण हे काय आहे. येस, तर ते तयार करतं इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन ज्याला म्हणतं, किंवा औद्योगिक उत्पादन निर्देशांक. तर हे जे आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या इंडस्ट्रीजचा डाटा पब्लिश केला जातो. टाईम टू टाईम इकॉनॉमीमध्ये त्यांचं कुठे स्थान आहे ते दाखवलं जातं. सगळ्याच इंडस्ट्रीज का नाही, महत्त्वाच्या ज्या कोअर इंडस्ट्रीज आहे त्यांच्याबद्दल डाटा पब्लिश केला जातो. ओके, लक्षात ठेवा, ही जी पब्लिश करणारी संस्था आहे ती सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन, की जी मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशनच्या आधिपत्याखाली येते. ओके, दुसरी गोष्ट अशी की वेगवेगळे ग्रोथ रेट्स इंडस्ट्रीजचे काढले जातात आणि ते पब्लिश केले जातात. त्याच्यामध्ये सेक्टर वाईज पण असतं, जसं की मायनिंग सेक्टर, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, इलेक्ट्रिसिटी सेक्टर, असे वेगवेगळे सेक्टर्स आहेत. ओके, तर मग याचा जो बेस इयर आहे हा 2011 ते 12 आहे. एवढ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. मग तुम्ही म्हणाल सर कोअर इंडस्ट्रीज कुठल्या कुठल्या आहेत, तर बघा इथे दाखवल्यात. कोअर इंडस्ट्रीज आहे तुमची पेट्रोलियम अँड प्रोडक्शन, इलेक्ट्रिसिटी जनरेशन, स्टील प्रोडक्शन, कोल प्रोडक्शन, क्रूड ऑइल प्रोडक्शन, नॅचरल गॅस प्रोडक्शन, सिमेंट प्रोडक्शन आणि फर्टिलायझेशन प्रोडक्शन. तर त्याचे जे वेट इन पर्सेंटेज आहे ते पण महत्त्वाचं आहे. ते पण तुम्हाला चढत्या क्रमाने उतरत्या क्रमाने लावण्याचं कसं ते एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. तर हा जो टॉपिक आहे तो महत्त्वाचा आहे, तुम्ही लक्षात ठेवा व्यवस्थित. ठीक आहे, आपण जाऊया पुढच्या न्यूजकडे. पुढची एक अजून न्यूज आहे, ती आपल्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट नाही पण तुम्हाला नॉलेज असावं. काय की 10वी-12वीच्या परीक्षा लांबणीवर गेलेल्या आहेत. राज्य सरकारचा निर्णय झालेला आहे आणि त्या लांबणीवर गेल्या आहेत. पुढची महत्त्वाची न्यूज आहे, ममतांना 24 तास प्रचारबंदी. आता ही पॉलिटिकल न्यूज असली तरी प्रचारबंदी नक्की कोण लावतं ते आपण बघणार आहेत. तर प्रचारबंदी हे आचारसंहितेचं भंग केल्यामुळे प्रचारबंदी लागू शकते कुठल्याही मेंबरवर. ओके, तर कोण लावतं हे याच्यावर बंदी, तर याच्यावर लावतं इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. मग बघूया आपण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या पॉवर्स ऑफ इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. ठीक आहे, काय करतं ते तर ते मतदारसंघ आखण्याचं काम करतं.
मग मतदारसंघ आखण्याचं काम इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कोणाकडून करून घेतं? डिलिमिटेशन कमिशन. ठीक आहे, जी संसद आहे ते संसद एक कमिशनची स्थापना करते, त्याला म्हणायचं डिलिमिटेशन कमिशन. आणि हे डिलिमिटेशन कमिशन रिपोर्ट देतं इलेक्शन कमिशनला, त्याच्यानुसार तुमचा मतदारसंघ तयार होतो. ओके, तर मतदारसंघ डिटरमाइन करण्याचं काम डिलिमिटेशन कमिशन करतं आणि रेकग्नाईज करण्याचं काम इलेक्शन कमिशन करतं. ओके, नंतर काय? इलेक्टरल रोल्स म्हणजे मतदार यादी तयार करण्याचं काम इलेक्शन कमिशन करतं. पुढचा रोल काय की डेट्स इलेक्शनच्या, नॉमिनेशन पेपर्स तयार करणे. नंतर पॉलिटिकल पार्टीजला रेकग्निशन करणे, म्हणजे सिम्बॉल काय वापरणार आहे त्यांचं रजिस्ट्रेशन करून घेणं. हे पॉलिटिकल पार्टीजसाठी पण इलेक्शन कमिशनच काम करत असतं. नंतर जर डिस्प्यूट झालं असेल दोन मेंबर्समध्ये किंवा पॉलिटिकल पार्टीजमध्ये किंवा मग सिम्बॉलवरून काही डिस्प्यूट असेल तर ते डिस्प्यूट सॉल्व करण्याचं काम पण इलेक्शन कमिशन करतं. ओके, नंतर कोड ऑफ कंडक्ट ज्याला म्हणतात आचारसंहिता. तर आचारसंहिता कुठून कुठपर्यंत असेल, त्याच्यामध्ये बिहेवियर कसं करायचं मेंबर ऑफ पार्लमेंटने किंवा मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्लीने, तर ते सुद्धा डिफाईन करण्याचं काम किंवा त्याच्यावर सुद्धा लक्ष ठेवण्याचं काम तुमचं इलेक्शन कमिशन करतं. नंतर पॉलिटिकल पार्टीजला जसं की प्रोग्रामसाठी ॲडव्हर्टाइजमेंट करण्याचंही अलाव करण्याचं काम पण इलेक्शन कमिशन करतं. नंतर मग डिस्क्वालिफिकेशन ऑफ MPs MLAs हे पण तुमचं इलेक्शन कमिशनच ठरवतं. फक्त ॲडवाईज करत असतं कोणाला? प्रेसिडेंटला आणि गव्हर्नरला. नंतर जसं की काही इरेग्युलरिटीज आली पोलिंग बूथवर, ठीक आहे, किंवा मग एखाद्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये, तर त्याच्यावरही डिसिजन घेण्याचं काम इलेक्शन कमिशन करतं. त्याच्यामुळेच त्याला क्वासी ज्युडिशियल बॉडी असं म्हटलं जातं. ओके, नेक्स्ट आहे की मशिनरीज अशा डेव्हलप करायचा, अशा रिसर्च करायचा, अशा मशिनरीज डेव्हलप करायच्या की ज्याच्यामुळे फ्री अँड फेअर इलेक्शन्स कंडक्ट केल्या जातील. ओके, नंतर जर इमर्जन्सी सुरू असेल तर प्रेसिडेंटच्या मदतीने एक्झॅक्टली इलेक्शन कधी कंडक्ट केले जातात याच्यावर एक प्लॅनिंग तयार करणे आणि गव्हर्नमेंटला सांगणे. नंतर रजिस्ट्रेशन ऑफ पॉलिटिकल पार्टीज, त्यांना स्टेटस द्यायचं काम, म्हणजे त्या नॅशनल पार्टीज आहे का त्या स्टेट पार्टीज आहे याचं पण काम इलेक्शन कमिशनच करतं. ओके, तर खूप सारे फंक्शन्स आहेत. ठीक आहे, तर तेच फंक्शन परत दिलेले आहे, ते नीट बघून घ्या तुम्ही. पुढची न्यूज, राज्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी. कोणी? पुढील 2 दिवस पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. पुढील 2 दिवस पावसाचा हवामानाचा अंदाज काय केलेलं आहे की तुम्हाला माहिती आहे आता एप्रिल महिना चालू आहे आणि एप्रिल महिन्यामध्ये देखील तुमचा पावसाची हजेरी चालू आहे. तर मग लक्षात ठेवा, ह्या ज्या एप्रिल मेमध्ये जर पाऊस पडला, वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या राज्यामध्ये त्याची नावं आहेत. जसं की महाराष्ट्रामध्ये त्याला म्हटलं जातं आम्रसरी. जरी नाव चांगलं वाटत असलं तरी आंब्यासाठी हा पाऊस चांगला नसतो. का? कारण की ह्या दिवसामध्ये आंब्याची जी फळं असतात ती छोटी छोटी असतात किंवा मग फुलं असतात, ज्याला मोहोर म्हणतो आपण आंब्याचा. तो मोहोर गळून जातो पावसामुळे, त्याच्यामुळे जास्तीत जास्त उत्पादन येत नाही. तर हा पाऊस चांगला नसतो. एक गोष्ट लक्षात ठेवायचं, महाराष्ट्रामध्ये हा पाऊस नुकसानदायक पाऊस म्हणून धरला जातो. मग आपण बघूया की इंडियन मेट्रोलॉजी IMD इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट की जे हवामान अंदाज बांधण्यासाठी स्थापन केलेलं आहे. तर मेट्रोलॉजी म्हणजे काय की वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज जसं की जिओग्राफी, सिस्मॉलॉजी, जिओलॉजी यांचा अभ्यास एकत्रितपणे करणे त्याला म्हणायचं मेट्रोलॉजी. याच्या अंडरच इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आहे की जे मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सच्या अंडर येतं. कोणाच्या अंडर येतं? मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. काय करतं हे हवामानाशी रिलेटेड अंदाज बांधण्याचं काम करतं की ज्याच्यामुळे इरिगेशन कसं राहील, म्हणजे पाणी आपल्याकडे किती साठवणूक असेल, पाण्याचा वापर आपण कसा करू शकतो. तर एक अंदाज बांधला जातो की एक्झॅक्टली पाऊस किती पडणार आहे, ऊन किती पडणार आहे, थंडी किती पडणार आहे, सगळ्याच गोष्टी. फक्त ह्याच नाही वातावरणातल्या, पण पृथ्वीच्यासुद्धा अंतरंगातल्या, जसं की भूकंप कधी झाला, ठीक आहे, तर त्याचासुद्धा अंदाज हे करतं. हेच नाही तर सायक्लॉन्स, चक्रीवादळे,
डस्ट स्ट्रोम्स, हीट वेव्स, कोल्ड वेव्स, हेवी रेन्स, हेवी स्नोफॉल ह्याचासुद्धा अंदाज बांधण्याचं काम हे करणारच आहे. मग लक्षात ठेवा की असा जर अंदाज जर कळाला आपल्याला तर आपण ॲग्रिकल्चरशी रिलेटेड डिसिजन्स चांगले घेऊ शकतो. ओके. नंतर ऑइल एक्सप्लोरेशनसाठी याचा उपयोग होतो की एक्झॅक्टली कसं असेल काय असेल, तर त्याच्यामुळे ऑइल एक्सप्लोरेशनसाठी पण रिसोर्स मॅनेजमेंट, वॉटर रिसोर्स मॅनेजमेंट, ऑइल एक्सप्लोरेशनसाठी याचा वापर होऊ शकतो. ओके. तर ही होती आपली राज्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी. नेक्स्ट न्यूज आहे WIT आणि IMED यांना राष्ट्रीय पातळीवरील लीलावती पुरस्कार. आता इथे आपल्याला महत्त्वाचं आहे की लीलावती पुरस्कार काय आहे. लक्षात ठेवा, हा जो पुरस्कार आहे हा मॅथमॅटिक्समध्ये किंवा मॅथमॅटिक्सशी रिलेटेड फील्डमध्ये ज्या लोकांनी चांगलं काम केलं त्या लोकांना दिला जातो. मॅथमॅटिक्स किंवा मॅथमॅटिक्सशी रिलेटेड गोष्टी ज्यांनी केल्या आहेत त्यांना दिला जातो. पहिलं आहे WIT. बघा WIT काय की सोलापूरचं आहे, वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दॅट इज WIT यांना मिळालेला आहे. कशामध्ये? महिला आरोग्य गटात. यांना महिला आरोग्य गटात आणि साक्षरता या गटात पुण्याच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड ऑन्ट्रप्रिनरशिप डेव्हलपमेंट यांनी राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक पटकावला आहे. लक्षात ठेवा, दोन्हीही संस्था महाराष्ट्रातल्या आहेत, त्याच्यामुळे ही न्यूज अतिशय महत्त्वाची आहे. ओके. नंतर स्वसंरक्षण या गटात नागपूरच्या GH रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संघाने द्वितीय उपविजेतेपद मिळवले. सुरक्षा चक्र हा प्रकल्प केलेल्या महाविद्यालयाच्या संघाने ते सादर केला होता. स्वच्छता या गटात श्रीमती किशोरीताई भोयर यांना मिळाला. तर औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या इको क्लब या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. महिला आरोग्य गटात वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे आपण अगोदरच बघितलं की WIT आणि विमेन हेल्थमध्ये विमेन हेल्थ कोएलिशन हा प्रकल्प सादर केला होता. ठीक आहे. तर पुणा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीने भारती PCP सखी या प्रकल्पासाठी द्वितीय पुरस्कार मिळवला आहे. महिला उद्योजकता या गटात नागपूरच्या GH रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने आत्मनिर्भर या प्रकल्पासाठी द्वितीय उपविजेतेपद मिळवले आहे. साक्षरता या गटात भारती इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड ऑन्ट्रप्रिनरशिप डेव्हलपमेंट डिजिटल लिटरसी या प्रकल्पात सुद्धा विजेतेपद प्राप्त केलेले आहे. ठीक आहे. तर ही होती न्यूज. लीलावती पुरस्कार लक्षात ठेवा. प्रथम पारितोषिक कोणाला मिळालं ते लक्षात ठेवा, बाकीच्या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत. ओके. आता नेक्स्ट BNHSच्या संशोधकांकडून नव्या पक्ष्यांची नोंदणी. ओके. तर कुठली पक्षी होते लक्षात ठेवा. चायनाहून भूतानकडे स्थलांतरण करताना 3 ब्रँडेड रोजफिंच हा पक्षी जो आहे तर हा पक्षी अरुणाचल प्रदेशातील जंगलामध्ये भ्रमण करताना सापडला आहे. ओके. तर बघूया आपण. येस, लक्षात ठेवा याची जी नोंद करते तर ते आहे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, की जी 15 सप्टेंबर 1883ला स्थापन झाली आणि ती NGO आहे. ओके. की जी बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता याचं कन्झर्वेशन करण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी कन्झर्व करण्यासाठी म्हणजे प्रोटेक्ट करण्याचं काम करतं. ओके. तर लक्षात ठेवा ही जी संस्था आहे ही पार्टनरशिपमध्ये आहे. कोणाच्या? बर्ड लाईफ इंटरनॅशनल इन इंडिया याच्यासोबत पार्टनरशिप आहे आणि त्याच्यामध्ये ते सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च ऑर्गनायझेशन ओके असं त्याचं नाव तयार केलं आहे की डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या अंडर काम करतं. ठीक आहे. याचा जो लोगो आहे तो ग्रेट हॉर्नबिल हा जो पक्षी आहे हा त्याचा लोगो आहे. लक्षात ठेवा बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी. ओके. पुढची न्यूज बघूया. येस, बाफ्टा पुरस्कारात नॉमॅड लँडची बाजी. ओके. अँथनी हॅपकिन्स उत्कृष्ट अभिनेता. ओके. तर लक्षात ठेवा बाफ्टा पुरस्कार म्हणजे काय की
दिग्दर्शक क्लो झाओ यांनी दिग्दर्शित केलेल्या नॉमलँड या चित्रपटास ब्रिटिश अकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन अवॉर्ड्स, त्यालाच म्हणायचं बाफ्टा पुरस्कारात मोठे यश मिळाले असून तो सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. या चित्रपटास एकूण 4 पुरस्कार मिळाले आहेत. या चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री फ्रान्सेस मॅकडरमॅन हिला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला असून झाओ क्लो या उत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. सिनेमॅटोग्राफी प्रकारचाही याच चित्रपटाला पुरस्कार मिळाला आहे. ठीक आहे, तर काही नावं आहेत ते लक्षात ठेवायचं आहे. बघूया. उत्कृष्ट चित्रपट नोमॅडलँड, उत्कृष्ट ब्रिटिश चित्रपट प्रॉमिसिंग यंग वुमन, उत्कृष्ट दिग्दर्शन क्लो झाओ यांना मिळाला. उत्कृष्ट अभिनेता अँथनी हॉपकिन्स दी फादर या पिक्चराला मिळाला. उत्कृष्ट अभिनेत्री फ्रान्सेस मॅकडोरमंड नॉमॅडलँड या चित्रपटाला मिळाला. उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता डॅनियल कालुया याला जुडास अँड दी ब्लॅक मसीहा या चित्रपटासाठी मिळाला. नंतर उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री यॉन होंग जुंग मिनारी या चित्रपटासाठी मिळाला. मूळ पटकथा प्रॉमिसिंग यंग वुमनसाठी मिळाला. नंतर रूपांतरित कथा दी फायर याच्यासाठी मिळालं. इंग्रजी भाषाबाह्य चित्रपट अनदर राऊंड याच्यासाठी मिळाला. उदयोन्मुख अभिनेता मिळाला बुकी ब्राकी. आणि उत्कृष्ट माहितीपट माय ऑक्टोपस टीचर याच्यासाठी मिळाला. लक्षात ठेवा, बाफ्टा पुरस्कार बऱ्याच वेळेस एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे. ओके, पुढची न्यूज आहे खडकवासलामध्ये मुबलक पाणी. आता ही न्यूज काही महत्त्वाची नाही आहे, पण खडकवासला एक्झॅक्टली कुठे आहे तेवढं फक्त जाणून घ्या. लक्षात ठेवा, खडकवासला हे पुणे जिल्ह्यामधील महत्त्वाचं एक धरण आहे. ओके, पुणे शहराला पाणी प्रोव्हाइड करण्याचं काम करतं आणि बऱ्याच वेळेस एक्झाममध्ये खडकवासल्यावर प्रश्न असतात. आता पुढची अतिशय महत्त्वाची न्यूज आहे ती म्हणजे अटल इन्क्युबेशन सेंटरची आयसर पुणेमध्ये स्थापना झाली. अटल इन्क्युबेशन सेंटर. ओके, येस, काय असतं याच्यामध्ये ते बघूया. येस, अटल इन्क्युबेशन सेंटर्स. आता ते अटल इनोव्हेशन मिशन होतं, त्याच्या अंडर येतं हे अटल इन्क्युबेशन सेंटर्स. काय असतं हे की याच्यामध्ये काहीतरी इनोव्हेटिव्ह स्टेपअप जे परस्यू करतात त्यांच्यासाठी बिझनेस ऑन्टरशिप व्हावी म्हणून हा प्रोग्राम डेव्हलप केलेला आहे. ओके, काय अटल इन्क्युबेशन सेंटर्स ऑन्ट्रप्रनरशिप, बिझनेस ऑन्ट्रप्रनरशिप व्हावी याच्यासाठी असतं. ठीक आहे, काय असतं मग हे इन्क्युबेशन सेंटर? ॲकॅडेमिक, इंडस्ट्रीयल्स, इन्व्हेस्टर्स, स्मॉल अँड बिग ऑन्ट्रप्रनर्स, गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन आणि नॉन गव्हर्मेंटल ऑर्गनायझेशन्स ह्या सगळ्यांच्या एकत्रित इनिशिएटिव्हला इन्क्युबेशन सेंटर्स असं म्हटलं जातं, की जे ऑल ओव्हर कंट्रीमध्ये प्रस्थापित करण्यात आलं आहे. ओके, येस. आता याच्यासाठी अजून एक महत्त्वाची न्यूज आहे ती म्हणजे अटल इनोव्हेशन मिशन. काय आहे तर हा फ्लॅगशिप प्रोग्राम आहे, पहिली मुद्दा म्हणजे. नंतर प्रमोट करण्याचं काम करतं, काय कल्चर ऑफ इनोव्हेशन, म्हणजे इनोव्हेशन म्हणजे काय नवीन शोध तयार करण्यासाठी, आणि ऑन्ट्रप्रनरशिप म्हणजे नवीन बिझनेस सुरू करण्यासाठीची येस गोष्ट. येस, ते पूर्ण कंट्रीमध्ये तर त्याच्यासाठी अटल इनोव्हेशन मिशन तयार झालेलं आहे. नंतर याचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे की नवीन प्रोग्राम्स डेव्हलप करायच्या, पॉलिसीज डेव्हलप करायच्या, नवीन इनोव्हेशनबद्दल माहिती द्यायची, डिफरंट सेक्टर्स ऑफ द इकॉनॉमीचे, प्लस सगळ्यांचं कोलॅबोरेशन करतं. व्हेरियस स्टेक होल्डर्स जे आहेत, जे वेगवेगळे घटक येणार आहेत त्यांचं एकत्र कोलॅबोरेशन करायचं आणि एकच अम्ब्रेला प्रोग्राम म्हणून अटल इनोव्हेशन मिशन प्रस्थापित करायचं आहे. त्याचे इनिशिएटिव्स काय आहे याच्यामध्ये ते महत्त्वाचं आहे. पहिलं अटल टिंकरिंग लॅब. आता काय आहे हे की प्रॉब्लेम सॉल्विंग माइंडसेट जज करणार आहे याच्यामध्ये किंवा क्रिएट करणार आहेत ॲक्रॉस द स्कूल्स इन इंडिया. हे सुरुवात झाले होतं केंद्रीय विद्यालयामध्ये सगळ्यात पहिल्यांदा. नंतर अटल इन्क्युबेशन सेंटर काय करतात की वर्ल्ड क्लास स्टार्टअप किंवा ॲडिंग न्यू डायमेन्शन्स टू द इन्क्युबेटर मॉडेल. एक फोरकास्टिंग करतात ही लोकं
ठीक आहे. त्याला म्हणायचं इन्क्युबेशन सेंटर. आपण अगोदरच बघितलं की ऑन्ट्रप्रनरशिप म्हणजे नवीन बिझनेस तयार करण्यासाठी कशामध्ये, सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या इनोव्हेशनमध्ये. ओके. नंतर अटल न्यू चॅलेंज इंडिया चॅलेंज हा पण एक प्रोग्राम आहे. नंतर आहे मेंटॉर इंडिया कॅम्पेन, अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर आहे आणि नंतर अटल रिसर्च अँड इनोव्हेशन फॉर द स्मॉल एंटरप्राइजेस आहे. ठीक आहे. एवढे प्रोग्राम अटल इनोव्हेशन मिशनच्या अंडर येतात. हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट न्यूज आहे की मार्चमध्ये महागाई दराची वाढ 5.52% चढ. ओके. बघूया मग. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन आपण अगोदरच बघितलं आहे. काय असतं हे येतं मिनिस्ट्री, जे सांख्यिकी मंत्रालय आहे त्याच्या अंडर येतं की सांख्यिकी मंत्रालयाच्या अंडर राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय. ओके. हे महागाईचा दर ठरवत म्हणजे यांच्याद्वारे डाटा पब्लिश केला जातो की महागाईचा दर कसा सुरू आहे म्हणून. तर आपल्यासाठी हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर मार्च महिन्यामध्ये काय झालेलं आहे, महागाईच्या दराची वाढ झालेली आहे. ठीक आहे. तर मग आपण इथे कंप्लीट केलेला आहे आजचा न्यूजपेपर. थँक्यू व्हेरी मच फॉर अटेंडिंग डिस्कशन.